हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे सॅटरडे, तर उद्या फंक्शन आहे माझ्या फॅमिलीमध्ये. ताराबादला माझ्या भाच्याची एंगेजमेंट आहे. तर सकाळी आम्हाला 9ला वगैरे निघावं लागणार आहे. मग एवढ्या सकाळी कुठलं सलॉन ओपन राहील, त्यामुळे मग मी आत्ता जवळपास जे YRS सलॉन आहे तिथे आलेली आहे ब्लो ड्राय करण्यासाठी. फर्स्ट टाईम मी इथे आली आहे. आता केल्यानंतर बघू कसं करता काय करता, तो लुक मी तुम्हाला दाखवेलच. माझ्याबरोबर प्रशांतजी आले. प्रशांतजी बाहेर कारमध्ये बसली आहे. घाईघाई मी स्वयंपाक केला आणि आली ब्लो ड्राय करायला. तर चला आता केल्यानंतर मी तुम्हाला माझा लुक दाखवते. तर असं काही आहे हे सलॉन. जस्ट हा हेअरचा सेक्शन असला पाहिजे. बाहेर कारमध्ये प्रशांतजी बसले. इथे ब्लो ड्राय करून झालेलं आहे. आणि मला पहिले खूप सवय होती की मी ओकेशनली ब्लो ड्राय करायचीच. तर ब्लो ड्राय केलं की आपल्या लुकमध्ये बराच चेंज येतो, तुम्ही पण नोटीस करू शकता. तर उद्यापर्यंत चांगले राहिले पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने मी ब्लो ड्राय केलेलं आहे. चला आता प्रशांतजी बाहेरच थांबले, ते काय आले नाही मध्ये. बघा याला त्या दिवशी पण माझं झोपेमध्ये केसांमध्ये काय, आणि झोपल्यानंतर तो येतो ना, तर तो इथे अडचणीत असा घुसतो मानेच्या तिथे. आता कोणी कोणी म्हणतं त्याच्या केसांनी आपल्याला असं होतं तसं होतं. आणि ज्या मैत्रिणींकडे ऑलरेडी कॅट्स आहेत त्यांचं म्हणणं काही नाही होते. पण डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे आपण काळजी तर घ्यायचीच आहे की जेवणात वगैरे त्याचे केस नको जायला, तर ती काळजी तर मी घेतेच. आणि जसं मी म्हटलं मी चेंज पण करते 2 टाईम दिवसातनं कपडे, का तर त्याचे केस माझ्या बॉडीवर आलेले असतील कपड्यांवर वगैरे. तर आम्ही शेरूला याला एकटं सोडून गेलो होतो. आमचं इतकं असं धाकधूक होत. बरं प्रतीकचं डोर आहे ना, त्याचं लॉक नाही होते आतून, वरची कडी आहे त्याला वरची. तर आतून जे लॅच लॉक असतं ना ते खराब आहे, म्हणजे ओढल्यानंतर लॉक नाही होते दार. तर ते छोटं होतं, आणलं ना तर दार असं जस्ट असं ओढून घेतलं आपण ना, लॅच लॉक वगैरे खराब झालेलं आहे त्याचं, तर त्याला ते दार उघडता येत नव्हतं. परंतु गेले 4 दिवस आपला शेरू ते दरवाजा खोलून तो बाहेर येऊन लागतो. तर त्याला मी असं म्हटलं का गाई तो खरंच असं डोळे करतून बऱ्याचदा झोपूनही घेतो. माझा भ्रमही असू शकतोय की मी सांगितलं शेरू झोपतो असं. तर झोपलेला होता शेरू. आणि गॅसच्या ओट्यावर भाजी वगैरे होती चिकनची. मग टेन्शनही की उठतो की काय, तर मी आले तर उठलेलाच होता. आणि हे बघा हॉलमध्ये खेळतोय आता. याला चिकन, शिजलेलं चिकन दिलं होतं, पण हा फार मूडी आहे आपला शेरू, त्याने खाल्लं नाही आहे. आणि हे बघा मी ओटा वगैरे छान सगळं आवरून गेली. हे भांडे देखील मी घासून घेतले, सगळा ओटा आवरून गेली मी. हो आली. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आहे गिफ्ट. गिफ्ट कोणासाठी आहे, तर हे जे शेंडी फळ आलंय ना आमच्याकडे याचे फारच लाड चालले. गिफ्ट आहे याच्यासाठी, आणि प्रतीकच्या फ्रेंडने पाठवलेलं आहे. तर आपण आता बघूया की याच्यामध्ये काय गिफ्ट आलंय शेरूसाठी. बघा शेरूची मजा आहे. शेरू छान एन्जॉय करतो, गिफ्ट बरोबर खेळतो. आता याच नातवाचे एवढे लाड चालले. जेव्हा खरा खुरा नातू नात जे काय येईल तेव्हा तर बाबा विचारायलाच नको. अरे क्या है ये, जिप लॉक बैग में आया है. काय? ओ वाव. अरे लीश आहे ते. हा? लीश आहे लीश. म्हणजे अरे मी सॉरी त्याला काय. घालायचं, त्याला बांधायचं नाही, हा, त्याला हा, चालवायचं ना. हा. मी बोलले की याला आपण गॅलरीत सोडू. हा हे मग हे फार भारी झालं ना. याला आठवायचं. गाईस काय म्हणता याला प्रतीक? लीश. लीश. हे लीश प्रतीकला लीश आहे. हे लीश घालायचं शेराला, आणि त्याच्याबरोबर हा मम्मा ते पण लीशचा पार्ट आहे. लिस्टचाच पार्ट आहे हा. हुक्स आहे इथे, आणि ते त्यात अडकवायचं. आणि मी आजच प्रतीकला बोलले की प्रतीक असं काहीतरी पाहिजे की आपण सकाळ झाल्यानंतर त्याला आपण बाल्कनीत थोडंसं बांधून ठेवू, की जेणेकरून त्याला घराच्या बाहेरचं ॲटमॉस्फिअर फील व्हायला पाहिजे, एअर फील व्हायला पाहिजे. तर हेच मी बोलले, आणि तेच गिफ्ट प्रतीकच्या फ्रेंडने पाठवलं आहे. ज्या पण फ्रेंडने पाठवलंय थँक्यू सो मच. आणि आता लीश आपल्या शेरूला घालतोय आपला प्रतीक दादा, म्हणजेच त्याचे पप्पा. थांब बाळा, अरे रे पकडून ठेव. थांब शेरू.
तर मला फिगर आउट करायला लागेल हे कसं घालायचं. फिगर आउट करून घ्या, मग आपण नंतर दाखवू. थांब मला याच्यात बघू दे. मला फोन कुठे? शेरू, अच्छा अच्छा, हे बघा याला काय कपड्यांबरोबर. अच्छा अच्छा, काय करते बाला, काय करते तू? गाय गाय काढायची बाळाला, गाय गाय काढायची छनला. पांघरुण, हे बघा एवढ्या मोठ्या पांघरुणाखाली घुसायचं, बघितलं ना काय त्याला आवडतं. एवढासा जीव हा घुसून गेला. ए चिंगुड्या, ए शोन पापडी, पाय शोन पापडी, पाय शोन पापडी. हां, कसा गेम खेळतोय रात्रीच्या वेळेस. आता तिकडून येईल, इकडे निघेल, बघून राहा. आता इकडून बाहेर पडेल. कोण लपलं, कोण लपून बसलं? अच्छ अच्छ अच्छ, लपाछपी खेळते की माऊ तू? ए चिंगुडी, ए छनुडी पापडी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि आज आहे संडे, सकाळचे 8 वाजलेले आहे. माझी आंघोळ करून झाली आहे, स्किन केअर करून झालं आहे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मी अप्लाय केलं आहे चेहऱ्यावर. आणि आता मला रेडी व्हायचं आहे, कारण की आम्ही चाललेलो आहोत ताराबादला. तिथे माझ्या भाच्याची एंगेजमेंट आहे, त्यासाठी मला जायचं आहे. तर आता मी तयार होते आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला माझा लूक दाखवते. आपले प्रशांतजी राम तेरी गंगा मैलीचे सॉन्ग ऐकताय फुल मूडमध्ये. सकाळी उठल्यानंतर पहिले मी त्यांना हेअर कलर करून दिला आणि नंतर मम्मी आंघोळीला गेली. तर चला आता तयार होते, मग तुम्हाला माझा लूक दाखवते. अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे. ही साडी घातली आहे मी, ग्रीन कलरची आहे आणि गोल्डन बॉर्डर आहे, तर गोल्डन ब्लाऊज घातला आहे. आणि अशा पद्धतीने मी तयार झाली आहे. तर मी कशी तयार झाली, कशी वाटते, कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा शेरूला वाटतं ह्या साडीला काय त्याचा आवाज होतो ना, तर तो माझ्या मागे मागे पळतोय. थँक्यू आदित्य बेटा, तुम्हारी वजह से शेरू को मतलब हम रिलॅक्स जा पा रहे हैं. तर शेरूला आम्ही अदितीकडे ठेवतोय आणि तो तिचा भाऊ पण आला आहे. काय नाव आहे त्याचं? आदित्य. आणि हे आलेले आहे शेरूला घ्यायला. शेरूचं सामान इथे पॅक झालं आहे, फूड वगैरे. आणि हे बघा शेरू, काय पाहिजे तुला? ही गाडी घेऊन आली आहे प्रतीकची फ्रेंड, तिच्यामध्ये ती घेऊन चालली शेरूला. आम्ही ज्या गाडीत जाणार आहे ती इथे क्लीन होते. बाय बाय. बाय. आणि हा बघा आपला हँडसम हिरो. शेरू चाललाय म्हणून उदास होतोय का? शेरू चाललाय म्हणून उदास होतोय? बिचारा शेरू, त्याला वाटेल मला कोणाकडे सोडून दिलं. जोपर्यंत आमची गाडी होत होते तोपर्यंत मी थोडेसे फोटो काढून घेते चित्रकडून. आता त्यांच्याबरोबरही काढते. घरातून निघालो आम्ही 9-9:30ला निघालो, परंतु आता वॉश होते गाडी, तर बसलो आहे उन्हातानाचा. माझा मेकअप 5-1 मिनिटात मेल्ट होऊन जाईल आता. आणि बाहेर बरंच ऊन होतं, कारण की फार उष्णता वाढली इकडे. आणि इथून काय आम्हाला 1.5-2 तास लागेल पोहोचायला. आणि माझं ऑपरेशन झालं आहे, त्याच्यामुळे मी पुढे बसले, नाही तर असं प्रशांतजींना मागे बसल्यावर त्रास होतो. इवन मी त्यांना बोलली पण होती की तुम्ही बसा पुढे, पण ते बोलले नको तुला त्रास होईल, म्हणून मी पुढे बसली. आणि हे बघा थोडाच वेळ झाला, प्रशांतजींना भूक लागली म्हणून ते इथे गेले. शिवकृपा स्वीट्समध्ये काहीतरी घेऊन येतो म्हणे. मी घरून हेल्दी गोष्टी कॅरी केल्या होत्या, परंतु त्यांना वडापाव खायचा होता. हे बघा इथे प्रतीक वडापाव खातोय. मी सुरुवातीला तर नाही म्हटले. आणि आता 11 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे, कुठला एरिया आहे प्रशांतजी? हा सोग्रस फाट्याला आम्ही गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी थांबलो 5 मिनिटासाठी. अजून किती वेळ लागेल आपल्याला? 1 आवर लागेल अजून 12ला. आम्ही जाईपर्यंत एंगेजमेंट होऊन जायला नको, म्हणजे बरं तसं पूजा विधी ते बरंच असतं बुवा, नाही होऊन जाणं. गाईज, वाईल्ड ट्रॅव्हलिंग कपडे खराब होतील म्हणून यांनी शर्ट आत्ता चेंज केले. इकडे प्रतीकचा चेंज करून झालाय, प्रशांतजी करताय. या बाजूने मला नीट दिसेल. हे बघा प्रशांतजींनी पण व्हाईट शर्ट घातला. पार यायच्या आधी आमचा नवरदेव नटू राहिला. पारावर नेता खेडेगावी नवरदेवाला. शहरामध्ये काय पार बीर नसतो, मारुतीचा पार नाव. तर हे बघा आमचा नवरदेव जसं काही पारावर जायच्या आधी थोडा टचअप करून राहिला.
आणि आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हे आहे ताराबाद आणि हॉटेल साई आनंद पॅलेस. इथेच आहे का हो कार्यक्रम? अच्छा, तर बरीच गर्दी आहे. चला मी आता फोन ठेवते. आणि आम्ही जेव्हा पोहोचलो, कार्यक्रम सुरू होता. जसं मी म्हटलं आधी पूजा विधी वगैरे चालते, तर तुम्ही बघू शकता इथे बरीच गर्दी आहे. आणि आपण जेव्हा बाहेर शहरामध्ये राहतो, मेट्रो सिटीजमध्ये राहतो किंवा बाहेर कुठे आपण बिनधास्त शूट करू शकतो, परंतु गावाकडे राहणाऱ्या लोकांचा विचार करावा लागतो आपल्याला, कारण सगळ्याच लोकांचे विचार परिपक्व असतील असं नाही. काही लोकांचं अंडरस्टँडिंग चांगलं असतं तर काही लोकांचं नसतं. त्यामुळे मी डिटेल काही खूप शूट घेतलं नाही, थोड्या क्लिप शूट घेतल्या. तर हे बघा माझे भाचे सागर, ते देखील खूप छान आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, हँडसम आहे. आणि मुलगी देखील जॉब करते काहीतरी, आणि मुलगी पण ताराबादचीच आहे. तर परंतु ते औरंगाबादला राहायला असतात वडिलांच्या जॉबमुळे की काय, आणि आय थिंक तिचा देखील गव्हर्नमेंटमध्ये जॉब आहे. तर अशा पद्धतीने छान अशी त्यांची एंगेजमेंट पार पडली. तिकडे चिरामुंदी म्हटलं जातं आणि हा कार्यक्रम मुलाकडे असतो लग्न फिक्स झाल्यानंतर. आणि त्याचंच आता मग हे एंगेजमेंटचा पण विधी केला जातो, फिंगर रिंग वगैरे घालणं ते सगळं. ऊन प्रचंड होतं आणि लोकांना खूप ऊन लागत होतं, परंतु सगळ्यांनी कार्यक्रम छान एन्जॉय केला. आम्ही देखील छान एन्जॉय केला. आणि पुढे डान्स परफॉर्मन्स देखील होणार आहे. त्याआधी माझ्या नणंदबाई, आमच्या शीतलबाई, त्या मला जेवायला घेऊन गेल्या. आणि आमच्या शालूमाई म्हणजेच नवरदेवाची आई, त्या सारख्या सांगत होत्या मला, वहिनी फोटो काढून घ्या. परंतु प्रशांतजी आणि प्रतीक जवळच डॉक्टर काकांचं घर होतं, तर तिथे गेलेले होते. मग मी माझी लहाणी जाऊ रत्ना, तिला म्हटलं चल आपण फोटो काढून घेऊ, कारण माझे दीर पण काही दिसत नव्हते त्यावेळेस. तर ह्या बघा, ह्या दोन माझ्या पुतण्या, दोन्ही नाही 4 पुतण्या आहे स्टेजवर आणि एक जाऊ आहे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढला. मी नवरदेव नवरीला होणाऱ्या, आत्ता एंगेजमेंट आहे नाही का त्यांची, जूनमध्ये लग्न आहे, तर त्यांना कॉंग्रॅच्युलेट विश केलं. मुलीला म्हटलंही त्या की तू छान डान्स केला असं. आणि आम्ही अशा पद्धतीने फोटो वगैरे काढून घेतला. नंतर प्रशांतजी आणि प्रतीक आले, त्यांनी पण मी नसताना मग त्यांना फोटो काढावा लागला, तेव्हा मी डॉक्टर. आणि हे ताराबाद आहे, बऱ्याचशा मैत्रिणींना माहीतही असेल. तर आता ताराबादचा प्रोग्राम संपवून आता हे आम्ही राईटला अंतपूरकडे वळतोय, जे की माझं सासर गाव आहे. पप्पांना घ्यायचं आहे ऑन द वे, प्रतीकच्या पप्पांना. आणि आता मी डॉक्टर काकांच्या घरून, माझे सासरे प्रशांतजींचे काका, त्यांच्या घरून निघालो. मस्तपैकी 2 ग्लास मी ताक पिली. आणि ऊन खूप आहे बाहेर, त्याच्यामुळे सारखं असं कोरड पडते आपण म्हणतो ना, तसं होतंय. तर फायनली आता मी निघालोय अंतापूरला. व्हाईट शर्ट घातला होता त्याने आणि गरमीने तोही परेशान झाला. हाय हॅलो ऑडियन्सला केलं नाही. हाय गाईस, मी जरा जेवण जास्त खाल्लंय आणि लस्सी पण पिली आणि ताक पण पिलाय, म्हणून थोडा मी फुल आहे आता. छान वाटलं मला सगळे रिलेटिव्सला भेटून. घरगुती चुलीवरचे जेवण, पाटील
मटन भाकरी. काय सांगू इच्छित आपण? काय नाही, मी इंस्टाग्रामवर रील बघितली होती की इथे लांबून लांबून लोक येतात. आणि हे इथं कुठल्या Instagram एरियामध्ये? active आहे. देवळा नाशिक रोड. म्हणजे नाशिक जाताना देवळाच्या थोडं पुढे अच्छा, गुगलवर आहे पाटील मटन भाकरी देवळा टाकले की येते लोकेशन बरोबर. फेमस बघू आता ठिकाण आहे try असं. करू. ठीक. आता जवळजवळ 8 वाजत आले आणि आम्ही निघालोय ताराबाद अंतापूरवरून घरी जाण्यासाठी. आणि रस्त्यामध्ये हे हॉटेल लागलं, तर हा बोलला की फेमस आहे, तर चला आता जेवून बघतो आम्ही इथे. आणि इथे मटन थाळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही 3 मटन थाळी ऑर्डर केले आहे. आहे का चपाती? हे बघा, ही मटन, उडदाचा पापड, बाजरीची भाकरी, कांदा आणि इकडे हे याला काय म्हणता, झिंगे, सुकट. इकडे सुकट आहे. तर अशा प्रकारची ही मटन थाळी आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो. ते तिथे मालक आहे, त्यांचे बरेच फॉलोवर आहे इंस्टाग्रामवर. यांनी आम्हाला, हॉटेलचे मालक. हो. आणि आता रात्रीचे 9:15 वाजले. आम्ही शेराला पिक करण्यासाठी आलेलो आहोत. प्रतीकच्या फ्रेंडकडे ठेवून गेलो होतो ना. प्रतीक बता रहा का फॉलो करता. तर हे बघा, आम्ही शेराला घेतलं. खूप मिस केलं आम्ही त्याला आणि त्याने छान एन्जॉय केलं. या बाळा, तू छान एन्जॉय केलं ना शेना भाऊ. तर इकडे बघतोय का सारख्या इसको सैड फील हो रहा है. थँक्यू. चाहिए, थँक्यू. थँक्यू. चल रहा है नहीं, अभी ऊपर बहुत जोर से चल रहा था. हा ना. सोया था अभी वो, अभी उसको उठा के. आणि आता हा एवढा मोठा, एवढा समजदार झाला, केला मांडीवर आहे, बसायचं नाही. मस्तपैकी त्याचं बास्केटवर बसून घेतलं. सॅड म्हणते. बापरे, मस्तपैकी बाहेर बसतोय, बघतोय बास्केटवर बसून. शेरू, ए बाळा, अच्छा खायचे नाही ती. छी. कुठे बसलं शेरू? कुठे बसले शेरू? घरात येताच मी शेरूला पाणी दिलं प्यायला. बरीच तहान लागली बिचाऱ्याला. कसं टू पाणी पितोय. आणि रात्रीचे 10:15 वाजले आम्हाला घरी पोहोचत. तर आजच्या व्हिडिओचा एंड मी इथे करते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. खूप थकली आता, कानातले काढले मग बोलली तुमच्याशी.